श्री गुरुपादुकाभ्यां नमः. आदरणीय स्वामी भक्त महादेव दामोदर भट लिखित सोहम साधना पंथराज या ग्रंथाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण 8 संत वाङ्मयातील सोहम याचा भाग 16. नाथांच्या ह्या सोहम संबंधी विवरण करताना परमपूज्य बाबा महाराज आर्वीकर लिहितात, ओम या मूळ ब्रह्मरूपास जाणण्यास जे प्रकाशमय किरण जीवमात्रात जीवित रूपानं आहेत ते सोहम होय. याचा अर्थ गुरुरूप व्हावयास शिष्यासाठी जो मार्ग आहे तो सोहम मार्ग होय. अर्थात या सर्व विवेचनाचा बोध एवढाच की सोहम हे एक ईशनिर्मित ज्ञानमय प्रेमसूत्र आहे. गुरु गारुडी आला धावूनी बोध वैराग्याचे पाजिले पाणी, विवेक अंजन घातले नयनी सोहम शब्द वाजवी नामध्वनी. नाथ महाराजांचा हा अभंग सोहम संबंधी विशेष माहिती देणारा असाच आहे. शिष्याला पारमार्थिक बोध करण्यासाठी म्हणून सद्गुरू गारुड्यासारखा धावून येतो असं नाथ महाराज म्हणतात. गारुडी म्हणजे चमत्कार करणारा, सामान्यतः आकस्मिक केव्हा तरी आपल्या घराच्या अंगणात येऊन आपलं कौशल्य दाखवणारी व्यक्ती. सत्वगुणी, मुमुक्षू, पारमार्थिक, गुह्य ज्ञानाच्या मार्गदर्शनासाठी म्हणून तळमळत असतो. त्या मुमुक्षूची ती तळमळ, पारमार्थिक जिज्ञासा, भक्ती वा उपासना हळूहळू वृद्धिंगत होत असते. यामुळं एक दिवस असा उजाडतो की जगन्माता आपण होऊन त्याच्या पुढील कार्याकर्ता म्हणून सद्गुरूंना अवचित त्या मुमुक्षूकडे पाठवते. तशा अनपेक्षित घटना घडून येतात. सद्गुरू त्या मुमुक्षूच्या पारमार्थिक जीवनात आकस्मिक प्रकटतात, मिळतात. ऐशी कर्मसाम्य दशा होय तेथे वीरेशा, मग गुरु आपैसा भेटेची गा. ह्या ओव्या अशाच प्रकारचं विवेचन करणाऱ्या आहेत. आणि हृदयी स्वयंभची असे. नाथ महाराजांनी सद्गुरूला गारुडी असं जे म्हटलंय ते दुसऱ्या एका अर्थानंही खरं आहे. कल्पना करा, आपली एखादी मौल्यवान प्रियतम वस्तू हरवली आहे. आपण ती वस्तू खूप खूप शोधली, आपणाला ती गवसली नाही, मिळाली नाही. काही दिवस मध्ये गेले. एक दिवस एखादी व्यक्ती आकस्मिक आपल्याकडे आली आणि त्या व्यक्तीनं एकदम ती वस्तू आपल्या खिशातून काढून दिली, तर अशा त्या व्यक्तीला गारुडी म्हणावयाचं नाही तर काय म्हणायचं? सद्गुरू अशा तऱ्हेचाच गारुडी आहे. खरा तीव्र मुमुक्षू अगदी थकून थकून काहीतरी शोधत, कशाचं तरी आकलन व्हावं म्हणून, काहीतरी मार्ग मिळावा म्हणून सद्गुरूकडे जातो. सद्गुरू त्या मुमुक्षूला सांगतात, अरे बाबा, काय शोधतोयस? जे तू शोधत आहेस ते तुला पाहिजे, ते तुझ्या पाशीच आहे. फक्त तू त्या दृष्टीनं त्याकडे पहा. मोटके गुरुमुखे उदयजत दिसे, आणि हृदयी स्वयंभची असे, प्रत्यक्ष फावो लागे तैसे आपैसयाची. ह्या ज्ञानेश्वरीतील ओव्या अशा प्रकारचंच विवेचन करणाऱ्या नाहीत का? एकनाथ महाराज आपल्या या अभंग ओळीत शेवटी सांगतात की गुरु गारुड्यानं महाराजांना वैराग्याचं पाणी पाजलं आणि विवेकाचं अंजन त्यांच्या डोळ्यात घालून त्यांना जागं केलं. सोहम, मी ब्रह्म आहे, ह्या महावाक्याचा उपदेश केला. ह्या उपदेशामुळे महाराजांना सोहम ह्या शब्दाचा अर्थ समजला. त्या सोहम शब्दाचा ध्वनी उमटू लागला आणि त्या शब्दाच्या ध्वनीतच म्हणजे अनाहत ध्वनीतच एकनाथ महाराज ईश्वराचं नामस्मरण सदैव करू लागले. सोहम तो गायत्री जपतो अखंड, बुद्धिज्ञान प्रचंड सर्व काळ. एक भावे नमन भूता एकपणी, एका जनार्दनी संध्या जाहली. या अभंगात एकनाथ महाराज सोहम
हा मंत्र गायत्री मंत्रासारखाच तेजस्वी, शक्तिमान आणि श्रेष्ठ मंत्र असल्याचं सांगतात. गायत्री मंत्र म्हणजे तत्सवितुर्वरेण्यं भर्गोः देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात. वेदवाङ्मयात अमृत मंत्र म्हणून समजला जातो. ह्या गायत्री मंत्राच्या द्वारे सूर्योपासना केली जाते. ही उपासना सर्वश्रेष्ठ असून आध्यात्मिकदृष्ट्या महत् कल्याणप्रद समजली जाते. अशा ह्या श्रेष्ठ गायत्री मंत्राच्या पंक्तीत नाथ महाराज सोहम मंत्राला नेऊन बसवतात आणि म्हणतात की हा सोहम मंत्र प्रचंड बुद्धिज्ञान म्हणजे आत्मज्ञान करून देणारा आहे. आपण हीच संध्या करतो असं ध्वनित करून एकनाथ महाराज पुढे म्हणतात, सर्व प्राणी मात्र सर्वेश्वराच्या ठिकाणी आहेत असं मी मोठ्या प्रेमानं पाहतो. सोहम 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 असं झालं की एका जनार्दनी माझी संध्या संपते. एकनाथ महाराज सोहम 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 ही एक प्रकारची संध्याच असल्याचं ज्याप्रमाणे सांगतात, त्याचप्रमाणे अजपाजप म्हणजे सोहम ही एक संध्याच असल्याचं फार पुरातन काळापासून समजतात. ह्या अजपाजप संध्येमुळं चित्त स्वच्छ, शांत आणि प्रसन्न होतं आणि शारीरिक व्याधी, मानसिक व्याधी दूर होतात, अशी त्या सांप्रदायिकांची भावना आहे. हा अजपाजप करीत असताना प्रणवाचा म्हणजे ओंकाराचा जप अगदी अनायासाने होतो, हे मात्र खरं. ह्या अजपाचे अजपाजप विधी विधान म्हणून सांगितलेत. ते फार पुरातन आहे. श्रीयुत कृ. के. कोल्हटकर यांनी आपल्या भारतीय मानसशास्त्र या अपूर्व ग्रंथात हे अजपाजप विधी विधान अभ्यासूंच्या माहितीसाठी म्हणून दिलं आहे. ते जिज्ञासूंनी पाहावं. आज इथेच थांबूया. यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.